नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. प्रचार सभेच्या निमित्तानं ज्यांनी आपलं आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपले सर्वांचे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय बंडू बच्चाव, महापालिकेतले आपले गटनेते ज्यांनी सुराळा भाषण केलं ते सन्मान्य सुनीलबाबा गायकवाड, सन्मान्य संदीप बापू पाटील, या मंचावर उपस्थित असलेले सगळेच ज्येष्ठ मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले मतदार बंधू. खूप जास्त वेळ मला बोलायचं नाही कारण मला तुमच्या सभेला जायचं आहे. 10 वाजता तुमची सभा संपणार आहे. आज या निवडणुकीला सामोरं जात असताना बरेचसे मुद्दे बंडूकाकांनी सांगितले, बरेचसे मुद्दे सुनीलबाबांनी सांगितले, काही मुद्दे संदीप बापूंनी सांगितले. जास्तच मुद्द्यावर मला पुन्हा जायचं नाही, पण काही गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये काका बोलले आणि त्यांना मी विनंती केली होती की पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मालेगावातल्या जनतेला आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर रोज प्यायला चांगलं पाणी देऊ असा वचननाम्यात जाहीर करा आणि मला त्यांनी ते टाकलं असेल. आज पाण्याचा प्रश्न आपल्या समोर अतिशय गंभीर होता. या वर्षी प्रतिनियमन चांगले पण अनेक वेळा दुष्काळ असतो आणि म्हणून माझे वडील आमदार असतात त्यांनी सातत्याने भूमिका घेतली होती की नारपार प्रकल्प झाला पाहिजे आणि नारपारच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हा आपल्याला सोडवता आला पाहिजे. आपल्या सुदैवाने असं आपले नेते सन्माननीय गिरीश महाजन साहेब हे तापी खोऱ्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जशी योजना प्रशासनाने ठेवली होती ती संपूर्ण योजना फक्त मंजूर करण्यात आलेली नाही तर नारपारचा टेंडर सुद्धा झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गिरणाच्या माध्यमातून संबंध उत्तर महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि त्यामुळे पाण्याची उपलब्धता ही प्रत्येक वर्षाला दुष्काळ असला तरी सुद्धा आपल्याकडे मुबलक पाणी असेल अशा पद्धतीची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने ठेवली. आज संबंध मालेगाव शहरामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं, अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं. कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर सुद्धा रस्ते फुटणारे दिसतात. विधानसभेच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कॉन्क्रिटीकरण झालं नाही पाहिजे. मोठ्या शहरांमध्ये सुद्धा अजून डांबराचे रस्ते आहेत, आपल्याकडे कॉन्क्रीट का? कारण आपण सिमेंटच्या घरात जे लोक राहतात त्यांना फक्त माहिती आहे की सिमेंट टाकल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये रात्री सुद्धा घर थंड होत नाही. आज हे सबंध शहर तुम्ही कॉन्क्रीटचं केलेलं आहे. ह्या शहराची तापमान दर उन्हाळ्यापेक्षा 2 अंश सेल्सिअस कायमस्वरूपी वाढलेलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रचंड त्रास या सगळ्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचा होणार आहे. कॉन्क्रीटचे रस्ते करत असताना जे टेंडर काढले या टेंडरच्या मध्ये स्पष्टपणाने असं नमूद करावं लागतं की ज्या ठेकेदाराकडे आरएमसीचा स्वतःचा कारखाना आहे त्याच माणसाला ठेका देण्यात यावा. पण यांनी अशा कुठल्याही माणसाला ठेका दिला नाही. ज्यांना ठेके दिले त्याच्याकडे आरएमसीचे कारखानेच नव्हते आणि मग आरएमसीचे जे कॉन्क्रीट असतं त्याचा एक दर्जा असतो, त्याला एक विशिष्ट तापमान असतं आणि ते आरएमसी कॉन्क्रीट हे प्रचंड महाग आहे आणि मालेगावात जे वापरलं गेलं ते अजॅक्स मॅक्स नावाच्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, भगवान वीर एकलव्य, भगवान विश्वकर्मा महाराज की. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही आपल्या प्रभागाची प्रचार सभा संपन्न होते. या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित सन्माननीय अद्वैजी हिरे, सन्माननीय दादासाहेब जाधव, सन्माननीय संदीप बापू, मार्गदर्शन करून निघून गेलेले सुनीलबाबा गायकवाड, सर्वच मंचाचं नाव घेत असताना संदीप बापूंनी जे सुरुवात केली त्या पद्धतीने आमच्या गावाचं ज्येष्ठ श्रेष्ठ माझं आदरणीय आजी आणि आमच्या गावाचे माजी सरपंच माझं दैवत सन्माननीय सुशीलाजी, सन्माननीय व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने या उमेदवारांवर विजयाचा गुलाल जो पडणार आहे ते समोर बसलेले माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, सर्व तरुण सहकारी आणि उपस्थित मित्रांनो, शहरातली जनतेतलं वातावरण, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधला उत्साह आणि आजची ही प्रचार सभा, इथली उपस्थिती, हे सर्व जर बघितलं तर येणाऱ्या 15 आणि 16 तारखेला
या प्रभागातले हे चारही उमेदवार निवडल्याशिवाय राहणार नाही, ही साक्ष या ठिकाणी ही उपस्थिती. भाड्याची उपस्थिती आणि उत्स्फूर्तपणाने आलेली उपस्थिती आणि त्यांचे चेहरे हे लक्षात येतात. ही सगळी उत्स्फूर्तपणाने आलेली उपस्थिती आहे, म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. भाड्याने आणायची गरज आपल्या पार्टीला आणि आपल्या या प्रभागाच्या उमेदवारांना पडली. ही सगळ्यात मोठी गोष्ट. मित्रांनो, निवडणूक कुठलीही असू द्या, मतदानाला सामोरं जात असताना थोड्या 2-4 गोष्टींचा विचार करायचा आहे. उमेदवार कोण, कोणत्या पक्षातून उमेदवारी करत आहे, त्या पक्षाचे नेते कोण, त्या पक्षाच्या जनकल्याणकारी योजना आणि ध्येय धोरण काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मतदानाला समोर. आणि मागच्या वेळेला आपण कोणाला संधी दिली, त्या संधीची त्यांनी काय बोंब पाडली, काय दिवे लावले, आपल्यासाठी किती चांगले काम केले का स्वतःसाठी काम केले, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग